षटकार, ठोकलाय षटकार. जबरदस्त शॉट होता. चेतनने अगदी जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर केला आणि 17 बॉलला 37 धावांची आता गरज आहे. समोर होता चेंडू, ताकद होती, जागेवरून खेळला, उंचीचा फायदा आणि षटकाराने आता धावसंख्या 17 बॉल मध्ये करायचे 37. हरेश आणि चेतन जर असंच ओव्हर मध्ये 2-3 फटके खेळत राहिले तर सहजपणे त्यांना हा सामना जिंकता येईल. 17 बॉल आणि 37 ची गरज आहे या मॅच मध्ये गोल्डन स्टार ममदापूरला. मयूर या गोलंदाजाकडे ऍक्शन चांगली आहे, पण जर समोर चेंडू आला तर चेतन हा जागेवरून देखील षटकार खेळू शकतो. हे पहिल्याच बॉलवरती त्याने दाखवलं. गोलंदाज तयार. मयूर 17 बॉल आणि 37 धावांची गरज आहे गोल्डन स्टार ममदापूर टीमला. पुन्हा एकदा चेतनचा स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न. चेंडू सीमा पार, आलाय चौकार. खतरनाक बॅटिंग सुरू केली चेतनने. 16 चेंडूवरती धावा आता पाहिजे 33. विकेट वरती चेंडू टाकण्याचा जो प्रयत्न आहे गोलंदाज मयूरचा, आपटलेल्या चेंडूवरती धुवाधार बॅटिंग करतो चेतन. 16 बॉल मध्ये धावा पाहिजे, तिथून मात्र 33. 16 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती पोहोचल्यात बॅटिंग करणाऱ्या गोल्डन स्टार ममदापूर टीमच्या. अजूनही 33 धावा येणाऱ्या 16 चेंडू मध्ये करायच्यात. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आणि ठोकलेला षटकार. चुकीच्या चेंडूवरती गोलंदाजी होतीये ती मात्र गोलंदाज मयूरची. ऍक्शन भारी आहे, पण गेल्यानंतर चेंडू फक्त विकेट वरती आदळतोय आणि त्याचा फायदा होतोय तो मात्र फलंदाज चेतनला. ठोकला षटकार, धावा झाल्या 28. आता विजयासाठी गरज आहे या मॅच मध्ये ती मात्र 27 धावांची. 15 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि आता किरण शिंगेला थोडं टेन्शन आलंय. 15 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. मयूरच्या गोलंदाजीवरती मोठी ओव्हर आता चेतन आपल्या खात्यामध्ये खेचतोय. गोलंदाजीमध्ये केलेल्या चुका इथे भरून काढतोय तो ममदापूरचा चेतन. पुन्हा एकदा चेतनचा हा फटका, सीमा रेखा पार. 4च्या 4ही चेंडू पाठवले सीमा बाहेर. धाव संख्या इथून पोहोचतीये आणि विजयासाठी लक्ष राहिलंय ते मात्र 14 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची. 14 बॉल 23 ची गरज. सामना आता आपल्या हातामध्ये आणलाय. 14 चेंडू आहेत, 23 धावांची गरज आहे. भरपूर महत्वाची ओव्हर राहिली आहे ती ममदापूरसाठी. 14 बॉल आणि 23 ची गरज आहे. बॅटची कडा मागे, शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डिंग इथून करण्यात आली आहे. एका रनने इथून धाव फलकाला आकार मिळेल. 13 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 22 धावांची. 22 धावांची गरज आहे 13 बॉल मध्ये. धावसंख्या पोहोचतीये 33. 22 धावांची गरज आहे. 33 झाल्यात, 22 पाहिजे. 13 बॉल इथून शिल्लक आहेत. बघा, ज्या टीमचे 12th मॅन या ठिकाणी बसलेत, आपण कृपया मोबाईल बंद करा आणि मॅच कडे फोकस करा, ही आपल्याला रिक्वेस्ट आहे. आणि डगआउट मधून कुठल्याही पद्धतीचा आवाज मैदानावरती जाऊ देऊ नका, ही आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना आहे. 13 बॉल धावसंख्या करायची, इथून मात्र 22. सामना बघता बघता हातामध्ये येताना दिसतोय तो मात्र ममदापूर टीमच्या. मयूरचा हा चेंडू, ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. 12 चेंडू इथून शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 22. 11च्या सरासरीने 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. मैदानावरती पाण्याची बॉटल येते सगळ्या खेळाडूंसाठी. पाणी इथून आम्ही पुरवलंय. पंचांसाठी देखील पाणी आहे. आणि सुरुवातीपासून दोन्ही अंपायर्स, आकाश आणि त्याचबरोबर त्याच्या साथीला आहे,
कैलास. दोन्ही पंचांची कामगिरी भारी आहे आणि पाण्याचा ब्रेक होईल 1-2 मिनिटांमध्ये. पाणी आपण पिऊन घ्या आणि त्यानंतर 12 चेंडू आणि 22 धावसंख्येचा पाठलाग इथून मात्र कंटिन्यू असेल. पिंपलोलीचे खेळाडू उपस्थित होत आहेत. काल पिंपलोली आणि मोहाचीवाडी हा सामना भरपूर चर्चेत राहिला. शेळूच्या मैदानावरती झालेली सेकंड राऊंडची ती मॅच होती. 4 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती ममदापूर टीमला. 3 चेंडू जर आपण बघितले तर चांगले आले. 1 चेंडू एका धावेची गरज होती. गोलंदाजाने चेंडू टाकला विकेट किपरच्या हातामध्ये. नवीन काही स्पर्धामध्ये असलेल्या नियमामुळे विकेट किपरला असं वाटलं की कदाचित चेंडू डॉट झालाय, धाव नसेल. त्याने आनंदाच्या भरात सेलिब्रेशनसाठी चेंडू उंच उडवला आणि त्या दरम्यान 1 धाव पूर्ण झाली आणि पिंपलोलीकरांचा विजय हा ममदापूरच्या खात्यात गेला. आणि काल शेलूच्या स्पर्धेमध्ये मोहाचीवाडी हा संघ क्वालिफाय झाला. त्यामुळे अक्षरशः पिंपलोलीच्या खेळाडू मैदानावरती 2 ते 3 मिनिटं गोलंदाज सुमित वसावाच्या डोळ्यातून अश्रू आले होते. कारण जिंकलेला सामना जेव्हा विपक्षी टीमच्या खात्यात जातो आपल्या कदाचित एखाद्या नियमामुळे, त्यामुळे फार मोठं नुकसान. पण इथे या स्पर्धेमध्ये तसं नाही आहे. चेंडू जरी डॉट झाला तरी धाव असणार आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. मला वाटतं मी 22 वेळा अनाऊन्स केला असेल की 12 चेंडूमध्ये 22 पाहिजेत. गोलंदाज तयार. 5 चेंडूमध्ये चेतन 21 धावसंख्येवर नॉट आउट खेळतोय. म्हणजे 12 बॉलमध्ये 22 करणे त्याच्यासाठी फार सोपं आहे. सगळ्या धावा पकडून 12 बॉलमध्ये 22 पाहिजेत आणि 5 बॉलमध्ये 21 वर खेळतोय चेतन. रडार मध्ये दिलाय चेंडू उंच हवेत, पोचलाय षटकार. खराब फिल्डिंग झाली. सहज कॅच होती. संकेतच्या हातातून कॅच ड्रॉप झाली आणि षटकार आलाय तो ममदापूरच्या खात्यामध्ये. गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये आता 16 धावांची. हंबरपाडा संघाचा मेन बॉलर भूषण, ज्याची ओव्हर अजून बाकी आहे, भूषणची ओव्हर येईपर्यंत धावसंख्या राहील की नाही हा आता प्रश्न आहे. 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. खाली टाकलाय चेंडू हलक्या हाताने, फक्त ऑन साइडला प्लेस केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट. 10 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. स्ट्रॅटेजी अंबरपाडा टीमची आहे. मॅच शेवटपर्यंत जरूर जाईल. पण चेतन जो सध्या 7 चेंडूमध्ये 29 धावांवरती बॅटिंग करतोय चेतन. 7 बॉलमध्ये 29 आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये धावा पाहिजे ते मात्र 14. फार मोठी डोकेदुखी आहे सध्या कॅप्टन भूषणसाठी, कारण ही स्ट्रॅटेजी 10 बॉल 14ची आणि गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये. समोर ठेवलाय चेंडू. डॉट बॉलची गरज आहे. भूषणला फाईट करण्यासाठी धावा हव्यात लास्ट ओव्हर मध्ये, पण 9 चेंडू आहे, धावा पाहिजे 14. चेतनने आतापर्यंत कडा संघर्ष दिलाय. पलटवार प्रति हल्ला त्याचा जबरदस्त राहिलाय, पण 9 बॉल 14, कारण कधी 1-2 डॉट बॉल आले तर सामना पुन्हा एकदा झुकेल तो अंबरपाडा टीम के देखील. 9 बॉल 14 ची गरज आहे. समोर खेळलेत लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. एका टप्प्याने चेंडू हातात कलेक्ट केलाय संकेतने आणि एका रनने धावफलकावरती धावा आल्यात. 8 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 13. 8 चेंडू 13 पाहिजेत. 42 धावसंख्या झाली आहे. 55चं लक्ष्य आहे, म्हणजे 8 बॉल मध्ये पाहिजे धावा 13. गरज आहे आता येणाऱ्या 2 बॉल वरती किमान धावा आणि इथून ठोकलाय षटकार. हरेचा हा षटकार 8 बॉल मध्ये पाहिजे होतं 13. षटकाराने मॅच बनती. आता 7 बॉल मध्ये धावा पाहिजे 7. 7 चेंडू आणि 7 धावा. कुठेतरी जी ओव्हर जी पाहिजे होती दुसऱ्या षटकाची, ती ओव्हर मात्र थोडी फसली अंबरपाडाकडून. भूषणने 3rd ओव्हर मध्ये की चान्स घेतली नाही. आता मॅच बनतीये 7 बॉल 7. हरेशचा हा फटका आला ऑन साइडला. एका रनने ओव्हरची समाप्ती झाली आणि 55 धावसंख्येचं लक्ष असताना
6 चेंडूमध्ये आता गरज आहे ती मात्र 6 धावांची. 49 धावा उभारल्यात त्या गोल्डन स्टार ममदापूरने. आणि विशेष म्हणजे ममदापूर संघाचा एकही खेळाडू आऊट झालेला नाहीये. चेतन आणि त्याच्या साथीला असणारा फलंदाज हरेश 3 ओव्हरमध्ये 49 धावा त्यांनी उभारल्यात. तीन ओव्हरमध्ये 49 धावा ठोकून काढल्यात. 6 बॉल आणि कंपल्सरी 6 धावांची गरज आहे. आधीच्या मॅच मध्ये नेवाळी संघाच्या नरेश दुर्गेने ते करून दाखवलं होतं. त्याने 6 बॉल मध्ये 5 धावा करू दिल्या नव्हत्या. आता 6 बॉल मध्ये 6 धावा इथून करायच्या. सामना रोमांचक आहे. पण भूषण या संघाचा हा मेन बॉलर आहे ज्याच्यावरती भरपूर अपेक्षा होती की भूषणला 10 धावा किमान 8 ते 10 धावा जर राहिल्या तरी धावा वाचवेल भूषण. आता 6 धावा आहेत आणि अजूनही पाठीराख्यांना विश्वास आहे की 6 धावा सुद्धा तो वाचवेल. बघायचं की 6 धावा वाचवता येतील का इथून. आणि नरेश